फॉरेक्समध्ये बघूयात. पहिलं आपण बघूयात गोल्डमध्ये काय चाललंय. गोल्डमध्ये तुम्हाला मी एक दोन एंट्री देतो चांगलं. एंट्री घेऊ नका. बघा, गोल्डमध्ये तुम्हाला ऑलरेडी काही एंट्री दिली होती मी आणि आपण बोललो होतो की परवा आपण ट्रेड करणार नाही का तर न्यूजमध्ये ट्रेड करणार नाही. न्यूजमध्ये पण मार्केट काय करतं, लिक्विडिटी असेल त्या साईडला लिक्विडिटी, त्या ज्या साईडला लिक्विडिटी त्या साईडला लिक्विडिटीवरती मार्केट जातं, ग्रॅप करतं लिक्विडिटी. एक अशी मार्केट फॉल होणार होतं, मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड चालू झाला होता आणि ही लिक्विडिटी पूर्ण बघा ट्रेंड लाईन आहे. ट्रेंड लाईन पूर्ण मार्केटनी जिथे स्टॉप लॉस असतील इथं वरती सेल केलं, त्यांचे स्टॉप लॉस घेतले, इथं सेल स्टॉप लॉस सेल स्टॉप लॉस सेल केला असेल यांच्यावर स्टॉप लॉस घेतलेला. ओके, मार्केट परत काय करतंय, मार्केट ज्या लेवलला वरती आहे तिथून मार्केट परत फॉल होतंय आणि परत एक रिव्हर्स पुलबॅक बघायला भेटेल आपल्याला. ठीक आहे, छोटासा पुलबॅक आपण जरी घेतला तरी काय हरकत नाही, छोटासा आपण पुलबॅक घेऊ शकतो. ओके, इथे एक ऑलरेडी एक लेवल दिली होती, ती लेवल तर मार्केटने घेतली. अजून एक खालती आपल्याला एक लेवल आहे. मार्केट काय करेल, मार्केट इथे इथे येईल आणि अजून अपसाईडला मूव्ह होईल. आता किती मार्केट मूव्ह होतं आहे वरती, तर आपण पहिला स्विंग कॅप्चर करू शकतो. 100% मार्केट काय करेल, मूव्ह होईल. हे आपलं टार्गेट राहील इथलं आणि इथं खालती छोटासा स्टॉप लॉस 1:3चा रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्याला भेटून जाईल. गोल्डचं बघतोय. त्यानंतर आपण बघूयात US 100चं बघूयात. US 100 पण सेम केलं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर केलं. आपण बघत होतो मार्केट पूर्ण सगळे पडतील, पण मार्केट न्यूजमध्ये काय केलं, सगळे लेवल परत ब्रेक केलेत मार्केटने. अपसाईडला मुवमेंट परत एकदा बघायला भेटेल आपल्याला. आता काय झालं, हे काउंटर ट्रेड असतात छोटेसे, आपण घेऊ शकतो पण आपण काउंटर ट्रेड अवॉइड करतो थोडं. ठीक आहे, लेवल भेटतात बघा इथं खालती US 100. मी निफ्टीचा आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता काय होईल, US 100 काय करेल, US 100 आता एक पुलबॅक देईल चांगलं. मार्केटनं ऑलरेडी आपल्याला काय दिलं होतं, एक एंट्री दिली होती आपल्याला मार्केटने चांगली. बघूयात मार्केट असं फॉल होईल, इथे मार्केट इथून वरती जाईल. ओके, आता मार्केट इथेच काय येईल, एक बघा इथे एक छोटीशी आपल्याला लिक्विडिटी दिसते. मार्केट आता हा गॅप पूर्ण फिल करेल, लिक्विडिटी घेईल इथून, मार्केट अपसाईडला मूव्ह होईल. 15 मिनिटात जरी बघितले तर 15 मिनिटात आपल्याला काय आहे, 15 आपल्याला सेम लिक्विडिटी बघायला भेटेल इथं. ओके, US 30 पण सेम करते, US 30 पण सेम. मार्केट काय करेल, सेम एंट्री भेटेल आपल्याला US 30मध्ये पण बाईंगसाठी. बघूयात काय होतं. ही पूर्ण आहे जी लिक्विडिटीज आहे, इथून बाईंग झालेलं आहे. ओके, मार्केटला फॉलिंगसाठी चांगले चांगले चान्सेस आहेत. बघूया आता कसं मूव्ह आपल्याला भेटत आहेत. एक काउंटर ट्रेड पण भेटू शकतो आपल्याला, पण कन्फर्मेशन आपल्याला अजून नाही आहे काउंटर ट्रेडला. ठीक आहे, ओके. बाईंगसाठी पण ऑपॉर्च्युनिटी तर बनते, बाईंग पण करू शकतो आपण इथं, बट आपण अवॉइड करणार बाईंग एवढं टॉपला.
छोटासा स्टॉप लॉस देऊन आपण पण एंट्री करता येईल आपल्याला मार्केट, आणि इथूनच मार्केट रिव्हर्स जात आहे. ओके, बघूयात काय मुवमेंट भेटते आपल्याला. मी केलेली आहे एंट्री ऑलरेडी. बघूयात. ओके, बट ऑलरेडी काय आहे, लिक्विडिटी आहे. लेट्स सी. जर्मन 40 मध्ये बघूयात. जर्मन 40 मध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर झालं होतं ऑलरेडी. परत ब्रेकअप स्ट्रक्चर झालेलं आहे. एंट्री बघूयात आपल्याला कुठे भेटते एंट्री. आपण वेट करत होतो खालच्या लेवलला, बट ही पूर्ण लिक्विडिटी आहे आणि मार्केट ही पूर्ण लिक्विडिटी घेतं. बट कंटिन्युअसली काय होतंय, मार्केट ब्रेक करत आहे स्ट्रक्चर. ठीक आहे, मार्केट इथे येईल आणि इथून परत आता ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तर झालेलं आहे मार्केटचं. ठीक आहे, इथे एक लेवल आता परत भेटून जाईल आपल्याला बाईंगसाठी. आता जोपर्यंत आता कन्फर्मेशन भेटत नाही तोपर्यंत आपण बाईंग करणार आहे छोट्याशा क्वांटिटीवरती, रिस्क कमी घेऊन. ठीक आहे, तुम्हाला एक दाखवतो कसं असतं. लिक्विडिटी बघायची असते आपल्याला. मार्केट खालती काय येतं, एक लिक्विडिटी मार्केट ग्रॅप करतं, तीच लिक्विडिटी आपल्याला पाहिजे असतं. ठीक आहे, तर इथे येईल मार्केट आणि इथे येईल. आता लिक्विडिटी कुठे आहे, तर लिक्विडिटी पूर्ण ही आहे. ठीक आहे, ही जी आहे ही पूर्ण लिक्विडिटी आहे. मार्केट आता कसं रिॲक्ट करेल, ब्रेकआउट स्ट्रक्चर झाला आहे, मार्केट इथील फॉल होईल आणि इथून अपसाईडला मुवमेंट आपल्याला चांगली बघायला भेटेल. ठीक आहे, ऑइलमध्ये होल्ड करूयात. ऑइलमध्ये आपल्याला ऑइलला खाली यायचं आहे, लिक्विडिटी आहे, मार्केट पूर्ण ग्रॅप करेल. एक काउंटर ट्रेड इथं बनत होता, पण आपण नाही घेतला काउंटर ट्रेड. का तर काउंटर ट्रेडला आपल्याला मुवमेंट लागते चांगले, आणि आज मुवमेंट नाही एवढी. सो एवढं काय बघायला आपल्याला भेटलं नाही आहे ऑइलमध्ये. बिटकॉइन बिटकॉइन काय छान चाललं. बिटकॉइनचं बघा, बिटकॉइन पण आपल्याला ऑलरेडी बाईंगसाठी आहे. आपल्याला बिटकॉइन इथं पण आपल्याला बाईंगसाठी भेटू शकतो. आता पण आपण बाईंग करू शकतो बिटकॉइनमध्ये. छान एंट्री भेटली आपल्याला बिटकॉइनला पण. बिटकॉइन छान चाललं आज. पण आपल्या लेवलच्या लेट आहे आपण. ठीक आहे, बिटकॉइनला बघूयात मार्केट काय करेल. मार्केट ह्या लेवलपर्यंत मार्केट आरामात जाईल. या लेवलपर्यंत मार्केट आरामात जाईल म्हणजे इथे एंट्री बनते आपली. ऑब्विसली एंट्रीमध्येच आहे आपण. ओके, ब्रिटिश पाऊंड नो एंट्री. ठीक आहे, बघूयात. ओके,
थँक्यू.